नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. रेल्वेच्या 10वी पास उमेदवारांसाठीची जी ग्रुप डी ची वॅकन्सी आहे ते खूप सारे उमेदवार वाट पाहत असतात वर्षभर. तर त्याची शॉर्ट नोटीस आलेली आहे. याच्यात जागा वाढणार आहेत का, काही बदल झालेले आहेत का, त्या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. बघा, रेल्वे मंत्रालयाकडून जे आहेत तर ते ही शॉर्ट नोटीस आलेली. जागा याच्यात वाढलेल्या नाहीत. 22,000च त्यांनी जागा ज्या आहेत तर ते इथं ठेवलेल्या आहेत. म्हणजे 22,000 जागांसाठीच इथं जाहिरात जी आहे तर ती येणार आहे. भविष्यात वाढली तर ती गोष्ट ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. अर्ज जे आहेत तर ते 31 जानेवारी पासून सुरू होत आहे. 31 जानेवारी ते 2 मार्च या दरम्यान तुम्हाला अर्ज जे आहेत तर ते भरायचे आहेत. आता याची बाकीची माहिती जी आहे तर ती मी देखील सांगतो. आणि जर फक्त तुम्हाला ग्रुप डी ची तयारी करायची असेल, रेल्वे ग्रुप डी ची, तर त्याची लाईव्ह स्वरूपाची बॅच आपल्याकडे सुरू आहे मित्रांनो. आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि तुम्ही ग्रुप डी च्या बॅचला जॉईन करू शकता. ग्रुप डी एनटीपीसी मध्ये थोडासाच 1-2 विषयांचा फरक आहे फक्त. त्याच्यासाठीच आपण एक कॉम्बो बॅच काढलेली. या कॉम्बो बॅच जर तुम्ही घेतली तर एनटीपीसी ग्रुप डी दोघांची तयारी होईल आणि प्राइस मध्ये पण तुम्हाला जे आहे तर ते थोडंसं परवडतं. 2,000 रुपयात तुम्हाला पूर्ण बॅच मिळून जाते. म्हणून जर पात्रता असेलच तर पूर्ण बॅच घेऊन टाका. आणि जर फक्त 10वीच पास असेल तुम्ही तर आपली ग्रुप डी ची स्पेशल बॅच लाईव्ह स्वरूपात मराठीत पेपर होतात. तर मराठीत महाराष्ट्रातून ही संपूर्ण बॅच तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे. बघा, ही जाहिरात जी आहे तर ती आलेली 22,000 इथं एवढ्या वॅकन्सी जी आहे तर ती असणार आहेत. बघा, ही जुनी जाहिरात आली होती त्याच्यामध्ये पण 22,000 होत्या, परंतु 21 जानेवारी पासून अर्ज सुरू होणार होते. ते आता 31 जानेवारी पासून अर्ज जे आहेत तर ते स्टार्ट होते. महत्वाच्या तारखा जर पाहिलं 30 तारखेला आता याची डिटेल नोटिफिकेशन पीडीएफ येईल. त्याच्यामध्ये आणखी काही बदल असतील तर करतील, ते देखील तुम्हाला आपल्या याच चॅनलवर जे आहेत तर ते पाहायला मिळणार आहे. ओके, बघा, वॅकन्सी ज्या 22,000 आलेल्या आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं असिस्टंट ट्रॅक मशीनच्या 600 जागा आहेत. असिस्टंट ब्रिजच्या 600 जागा आहेत. मेन काय आहे, ट्रॅक मेंटेनर याला सगळ्यात जास्त जागा आलेल्या आहेत, त्या म्हणजे 11,000 जागा यायला आलेल्या आहेत. असिस्टंट पीवे 300 जागा, असिस्टंट टीआरडी 800 जागा, असिस्टंट लोको शेड इलेक्ट्रिकल 200 जागा, असिस्टंट ऑपरेशनल इलेक्ट्रिकल 500 जागा, असिस्टंट टीएल आणि एसी 50 जागा, असिस्टंट सीएनडब्ल्यू 1000 जागा, पॉइंट्समन 5,000 जागा, याला पण चांगल्या जागा आलेल्या आहेत. आणि असिस्टंट 1500 एवढ्या जागा ज्या आहेत तर ते इथं या 22,000 जागांचं सगळं कॅल्क्युलेशन आपल्याला इथं पाहायला मिळतं मित्रांनो. ठीक आहे, पुढे इथे जर आपण वर्षानुसार पाहिलं तर 2018 मध्ये मोठी वॅकन्सी आली होती 62,000ची. 2019 मध्ये तर 1,00,000 ची वॅकन्सी आलेली होती. त्याच्यानंतर 2025 मध्ये 32,000ची आली, आता 22,000ची आली. 2025 नंतर असं ठरवण्यात आलं की आता ही परीक्षा दरवर्षी होईल, म्हणून तुम्हाला वॅकन्सी ही कमी पाहायला मिळेल, परंतु ती आता दरवर्षी कंटिन्यू जी आहे तर ती होत राहणार आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया काही नाही, 10वी पास पाहिजे. काही पदांसाठी 10वी+ ITI असा देखील क्रायटेरिया असतो. ते कोणत्या पदांसाठी ते मी तुम्हाला जे आहे ते डिटेल नोटिफिकेशन आल्यावर सगळ्या गोष्टी सांगणारच आहे. एज लिमिट तुमची 18 ते 33 एवढी जी आहे तर ते लागते. ओबीसीसाठी 3 वर्ष आणि एससी/एसटी ना 5 वर्षाची सूट मिळते इथं. पुढे ऍप्लिकेशन फी 500 रुपये, 250 रुपये, याच्यापैकी 400 रुपये यांना परत होतात आणि यांना 250 रुपये जे आहेत तर ते परत करून टाकतात, रिफंड होते अमाऊंट. सिलेक्शन प्रोसेसमध्ये लक्षात घ्या की पहिले तुमची एक ऑनलाईन टेस्ट होते, एकच टेस्ट होते. त्याच्यानंतर फिजिकल इफिशियन्सी टेस्ट होते, त्याच्यानंतर मेडिकल होतं आणि चौथ्या नंबरला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. त्याच्यानंतर एक्झाम पॅटर्न जो आहे त्याच्यामध्ये बघा, जनरल सायन्स हा विषय, मॅथ हा विषय, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, जीके, करंट अफेअर्स, हे 2 विषय आहेत ना, हे फार महत्वाचे, कारण की याच्यावर सगळा तुमचा गेम ठरतो. कारण की फक्त 90 मिनिटं आहेत आणि या 90 मिनिटात तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहेत. आणि 100 प्रश्न सोपी गोष्ट नाही, कारण की याच्यात हे 25 आणि 30 हे रिझनिंग आणि मॅथ याला सगळ्यात जास्त वेळ लागू शकतो तुमचा. जनरल सायन्स आणि हे जीकेचे 20 प्रश्न फक्त. ओके, मीडियम आता मराठीमध्ये पण आता ही परीक्षा होते, म्हणून मराठीमध्ये मागच्या वर्षी खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली, रिझल्ट पेंडिंग. रिझल्ट जर आला तर त्यांचं नक्की तुम्हाला सक्सेस पाहायला मिळेल. हा सिलेबस आहे, सिलेबस थोडा मी आणखी डिटेल फॉर्मॅटमध्ये आहे तर तो तुमच्यासाठी घेऊन येतो, त्याचं टेन्शन नका घेऊ. आणि ग्रुप डी चे बॅच सुरू आहे, तर जास्तीत जास्त उमेदवार जे असतील, तयारी करत असतील, प्रॉपर तयारी करायची असेल, नवीन उमेदवार असतील तर त्यांनी ही बॅच नक्कीच जी आहे तर ती जॉईन जी आहे तर ती केली पाहिजे. या चॅनलवर मित्रांनो तुम्हाला एसएससी, स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि रेल्वेच्या सर्व अपडेट्स मिळत जातील. केंद्र सरकारमध्ये मराठी मुलांचा टक्का वाढावा याच हेतूने या चॅनलची जी आहे तर ती आपण रचना इथे केलेली. याच्यामध्ये तुम्हाला आम्ही नक्कीच खूप साऱ्या फ्रीच्या नोट्स, फ्रीचे लेक्चर सगळ्या काही देत असतो. फक्त उद्देश आहे की तुमचं चांगलं सिलेक्शन जे आहे तर ते केंद्र सरकारमध्ये व्हावं. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.